चला तर आज आपण अगदी झटपट होणारी ओल्या नारळाची खीर कशी बनवायची ते बघूयात. त्याआधी चॅनलला तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि रेसिपीला लाईक करायला मात्र विसरू नका. तर या ठिकाणी एका कढईमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप, थोडेसे बदामाचे काप आणि अर्धा ओला नारळ ज्याची ब्राऊन कलरची पाट काढून घेतली आणि बारीक किसणीवर किसून 2-3 मिनटासाठी चांगला परतवून घ्यायचा. आणि मग यामध्ये 10 रुपयाचं मिल्क पावडरचं जे पॅकेट मिळतं ते पूर्ण एक टाकायचं. पुन्हा 1 मिनिटासाठी याला परतवायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला अर्धा लिटर गरम करून घेतलेलं दूध टाकायचं. तर या खिरेसाठी शक्यतो गरम दुधाचाच वापर करायचा. थोडंसं दूध आपल्याला यामध्ये आटवून घ्यायचं आहे, म्हणजे हे खोबरं पण यामध्ये शिजतं. साधारण 8-10 मिनटं मी हे चांगलं उकळून घेतलं आहे बघा. असं घट्ट झाल्यासारखं दिसतं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव कप साखर टाकायची आहे. साखर टाकल्यावर सुद्धा 3-4 मिनटासाठी चांगली ही खीर उकळवायची. सगळ्यात शेवटी 4 वेलदोडे बारीक कुटून टाकायचे आहे. तर तुम्हीसुद्धा अशी ही खीर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली त्याचा अभिप्राय पण द्या आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.